यशश्री लग्नाला नकार देत असल्यानं दाऊद शेखनं तिला संपवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. 30 जुलै रोजी आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान पोलीस तपासात दाऊदनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीये. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात काय झालं, आरोपीने आपल्या कबुली जबाबात काय म्हटलं, नेमकं हे प्रकरण काय, हेच या व्हिडिओत पाहणार आहोत. उरणमध्ये झालेल्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. उरणची राहणारी यशश्री शिंदे हिची तिचा मित्र दाऊद शेखनं धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. 30 जुलैला पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला. त्यानं यशश्रीला का संपवलं, हत्येआधी दोघांमध्ये काय घडलं, याबाबत धक्कादायक खुलासे केलेत. 25 जुलै रोजी दाऊद आणि यशश्रीची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जोरदार खटके उडाले. आपल्यासोबत पळून येण्यासाठी दाऊद यशश्रीला जबरदस्ती करत होता. यशश्री मात्र दाऊद सोबत जाण्यास तयार नव्हती. दाऊद मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यशश्री सोबत येत नसल्यानं दाऊदला राग अनावर झाला. रागात त्यानं यशश्रीवर वार केले. ती रक्तबंबाळ झाली. नकार दिल्याच्या रागानं दाऊद संतापलेला. तो तिच्यावर सपासप वार करत होता. शरीरावर झालेल्या हल्ल्यानं शेवटी यशश्री मरण पावली. दाऊदनं तिचा चेहरा छिन्न विछिन्न केला. तिच्या शरीरावर असंख्य निर्घुण वार केले. यशश्री उरणमध्ये राहायला होती. पूर्वी दाऊद ही उरण परिसरात राहायला होता. कोविड काळात जेलमधून सुटल्यानंतर तो कर्नाटकात राहायला गेला. दरम्यान तो यशश्रीच्या संपर्कात होता. 22 जुलैला यशश्रीला भेटण्यासाठी दाऊद कर्नाटकातून निघाला. आपल्यासोबत त्यानं एक धारदार शस्त्र देखील घेतलं होतं. 23 जुलैला नवी मुंबईत तो दाखल झाला. 23 आणि 24 तारखेला तो यशश्रीला भेटण्यासाठी बोलावत होता. यशश्री भेटायला तयार नव्हती. 25 जुलैला यशश्री दाऊदला भेटली. साधारण 1 ते 2 तास दोघं भेटले. दोघांमध्ये वाद झाला. तो तिला आपल्यासोबत पळून येण्यास जबरदस्ती करत होता. लग्न करून बँगलोरला राहू, तिकडे नवीन संसार थाटू असा आग्रह त्याने धरला होता. मात्र यशश्री या सगळ्याला तयार नव्हती. तिचा नकार होकारात बदलला नाही, म्हणून त्यानं तिच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. या हल्ल्यात यशश्री दगावली. दाऊद आणि यशश्री दोघं एकमेकांना 2015 पासून ओळखत होते. दोघं शाळेत एकत्र होते. शाळा संपल्यानंतर यशश्री कॉलेजला जाऊ लागली. दरम्यान दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्याला यशश्रीच्या आई वडिलांचा विरोध होता. 2019 मध्ये यशश्री अल्पवयीन असल्यानं तिच्या वडिलांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दाऊद विरोधात तक्रार केली. दाऊद जेलमध्ये गेला. कोविड काळात तो बेलवर सुटला. तो सध्या कर्नाटकात वास्तव्यास होता. काही काळानं त्यानं पुन्हा यशश्रीला संपर्क केला. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या द्यायचा. दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र यशश्रीचा त्याला भेटायला विरोध असायचा. काही वेळा यशश्रीनं दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता. अशा वेळी दाऊद आपला मित्र मोहसिनच्या फोनवरून तिला संपर्क साधायचा. शेवटच्या भेटीत त्यानं सोबत पळून येण्यासाठी तगादा लावला होता. लग्न करून बँगलोरला राहू, तिकडं नवीन संसार थाटू असा आग्रह त्याने धरला होता. यशश्री मात्र पळून जाण्यास तयार नव्हती. यशश्रीचा नकार दाऊदला पचला नाही. रागाच्या भरात त्यानं यशश्रीला संपवलं. सोनी मगर, एबीपी माझा डिजिटल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.